नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये मात्र मित्रांनो जेव्हा आता युगंधर आपल्या मुलांसाठी आता अगदी रडत असतो तेव्हा मात्र मुलांनी जेव्हा आता समिताचा फोटो आपल्या रूममधून काढून नेलेले आहेत याचा एक खूप मोठा धक्का आता युगंधरच्या जीवाला बसलेला आहे। परंतु आपल्या मुलांसाठी तो शांत राहतो, तो काही सांगत नसतो। परंतु जेव्हा आता आनंदीच्या समोर हे युगंधरच्या डोळ्यातील दुःख आनंदीला समजतं आणि शेवटी आपल्या मुलांसाठी तो उपाशी राहिलेला असतो हे सुद्धा आता आनंदीला समजतं। तेव्हा आता जे काही आपल्या समिताचं प्रेम मुलांना कळत नाही, परंतु आता त्याच मुलांनी जेव्हा भिंतीवरचे फोटो समिताचे काढून नेलेले आहेत आणि त्याच मुलांना मात्र आपल्या मनावर आपल्या छातीवर जी काही समिताची आठवण कोरलेली आहे तर ते आता ही आठवण तर बाहेर काढून फेकून देऊ शकत नाही आणि शेवटी उपाशी राहिलेले मुलं आणि आता युगंधर या सगळ्यांना समिताची शपथ घालून आनंदी कसं आता एकत्र त्यांना जेवायला सांगते आणि शेवटी आनंदीचं ऐकून आज हे सगळं कुटुंब कसं एकत्र येणार आहे आणि शेवटी विद्याधरचा मात्र कसं जळफाट होणार आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आनंदी या मालिकेचे डेली अपडेट्स आणि असे नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतील। तेव्हा मित्रांनो हे बघा, आजच्या ट्विस्टमध्ये आता एक असा धमाकेदार ट्विस्ट आलेला आहे। कारण जेव्हा आता मुलांनी आता हे समिताचे सगळे फोटो काढून घेतलेले असतात तेव्हा युगंधर मोठ्या मानाने त्यांना म्हणतो की तुम्ही शेवटी सगळे फोटो घेऊन जाऊ शकतात, कारण जर मी त्यांना अडवलं असतं तर मुलांचं आणखीनच राग हा वाढला असता। शेवटी त्यांचं आपल्या आईवर प्रेम आहे आणि शेवटी आता समिताचीच जी काही आठवण आहे तर ती मुलांना एक आधार देण्यासाठी एक चांगली आहे। त्यामुळे आता मुलांनी जरी फोटो काढून नेले तरी माई आणि बापू तुम्ही काही मुलांना म्हणू नका आणि ते फोटोसुद्धा परत आणू नका। माझ्या समिताचं प्रेम माझ्या मनात आहे आणि ते आज मला दाखवून द्यायचं आहे। म्हणून आता शेवटी त्याने असं काहीतरी केलेलं असतं, समिताचं एक मस्त चित्र बनवलेलं असतं। स्वतः ते चित्र आता तो पुन्हा पेंटिंग वगैरे करून ते भिंतीवर लावतो आणि आपल्या मनाच्या आठवणीसुद्धा ते असं त्याने कोरलेलं असतं, ते पण आता त्याने आपल्या छातीवर तो टॅटू काढलेला असतो। मात्र आता सगळेजण आपापल्या रूममध्ये असतात, माई आणि बापूंना सुद्धा वाईट वाटत असतं। आनंदीचा जीव तर खालीवर होत असतो, कारण घरामध्ये मुलं कुणाशी बोलत नाही, एकतर उपाशी आहेत। शिल्पा आत्याने इतकं समजावलं पण तरीसुद्धा आता मुलं ऐकायला तयारच नाही। मुलांचा स्वाभिमान दुखायला गेला, खूपच दुखावलेला आहे। त्यामुळे खरंच मालक साहेब जे म्हणत होते ते योग्य आहे, कारण या अगोदरच मात्र मी सावत्र आई आहे हे त्यांना मात्र म्हणजे सांगायला हवं होतं, कारण मी मालक साहेबांना थांबवलं, मुलांपासून हे सत्य लपवलं, त्यामध्ये माझी खूप मोठी चूक आहे। म्हणून आता आनंदी स्वतः मुलांना कसं आता जेवण भरवण्यासाठी नक्की काय करता येईल, मुलं तर ऐकायला तयार नाही। पृथ्वी तर आता माझ्याशी असणारे मैत्रीचे संबंधसुद्धा त्याने तोडले, त्याने स्वतःला शिक्षा करून घेतली, परंतु आता मात्र हे सगळं असं व्हायला नकोय। म्हणून काही झालं तरी आता शिल्पाताईंनी जे काही इतकं मोठ्या मानाने मुलांसाठी ताट बनवून नेलं होतं तर आता आपल्यालाच असं काहीतरी करावं लागेल की जेणेकरून आता मुलंही जेवतील आणि युगंधरसुद्धा जेवेल। यासाठी मात्र आता आनंदीने डोक्यामध्ये विचार केलेला असतो, परंतु त्या अगोदर हा जो काही विद्याधर आहे तर विद्याधरला मात्र आनंद होत असतो। घरामध्ये अगदी आता सूतक असल्यासारखा सन्नाटा झालेला आहे आणि त्यात म्हणजे धनश्री आणि आता हा विद्याधर मात्र हसत असतात, त्यांना आनंद झालेला असतो, कारण घरामध्ये आता इतक्या दिवसातून इतकं शांतता पसरलेली असते। आता माई आणि बापू यांना सुद्धा फार टेन्शन येतं, काय करावं कुणाला काहीच कळत नसतं। युगंधर आपल्या रूममध्ये शांत असतो, तो सुद्धा काही बोलत नसतो, युगंधरचं कशातही मन लागत नसतं। ऑफिसमधून शिर्केंचे फोन येत असतात, पण आता युगंधरने सगळी जबाबदारी शिर्केवर सोपवलेली असते, कारण काही दिवस मात्र मला एकट्याला राहून द्या, मी मात्र इतक्या दिवसापासून माझ्या मुलांपासून लांब होतो। एका दिवसामध्ये आता हे सगळं झालं होतं, आनंदीमुळे आमची मुलं आणि आम्ही सगळेजण एकत्र आलो होतो, पण आज हे सगळं काय होऊन बसलं, यामध्ये आनंदीची चूक आहे। आनंदीने अगोदर अडवायला नको होतं। तेव्हा आनंदी म्हणते की ठीक आहे, आता किती काही झालं तरी मुलांना मी उपाशी नाही राहून देणार, जरीही त्यांनी माझा रागराग केला तरीसुद्धा चालेल। तेव्हा लगेच आता मात्र
आता ही आनंदी विचार करत असते, कारण तिला कशातही झोप लागत नसते. देवाला हात जोडते, देवा या घरात जे काही संकट आलेलं आहे त्या संकटातून मात्र आता मार्ग काढण्यासाठी काहीतरी तू असा चमत्कार कर की जेणेकरून आता सर्व काही ठीक होईल. तेव्हा आता मात्र युगंधरसुद्धा त्याला झोप लागत नसते. सारखी आता समिधाचे फोटो बघण्याची त्याला सवय झालेली असते. म्हणून त्याने आता एक काम केलेलं असतं. जो काही आता त्याने टॅटू आपल्या छातीवर कोरलेला असतो तर त्याला मात्र त्या टॅटूकडे बघत तो आता बाहेर आलेला असतो, एकटाच बसलेला असतो. तेव्हा आनंदी त्याच्या मागून येते आणि आता आनंदी बघते की मालकसाहेब खूप टेन्शनमध्ये आहेत. नक्की मालकसाहेबांना झालं तरी काय? शेवटी तो आपल्या हृदयाला हात लावून बसलेला असतो. तेव्हा आनंदी तेथे येते आणि काय झालं मालकसाहेब असं विचारते. तब्येत बरी आहे का? तेव्हा मात्र युगंधर काही बोलत नसतो. आता युगंधर मात्र छातीला हात लावून बसलेला आहे, यामुळे आनंदी मात्र खूप घाबरते. तेव्हा आता आनंदीला धक्काच बसतो. तर आता सर्वजण हॉलमध्ये येतात आणि त्याच वेळेस मात्र युगंधरच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतात. तो आपल्या छातीला हात धरून बसलेला असतो. तेव्हा आता पृथ्वी म्हणत असतो की आता मात्र रडण्याचं नाटक का करतो हा माणूस? याला आता आणखीन नवीन कोणते नाटक म्हणजे करायचं आहे? तेव्हा आता माईंना फारच राग येतो. माई मात्र आता पृथ्वी, प्रांजल आणि मिताली वर खूपच भडकलेली असते. अरे लाज वाटते का तुम्हाला? आपल्या बापाशी असं बोलतात का? अरे तुम्ही जरी जेवले नसेल पण आपला बापसुद्धा जेवलेला नाही, त्याने अन्नाचा एकही घास घेतलेला नाही आणि वर तुम्ही आपल्या बापाला हे असं बोलतात. तुम्हाला लाज वाटते की हे सर्व बोलताना? एवढा जीव आहे आणि तरीसुद्धा मात्र तुम्ही त्याच्या विरुद्ध इतकं बोलतात. कारण समिधाला त्याने आत्तापर्यंत समिधावर इतकं प्रेम केलं होतं, तुम्ही कधीही इथे बघण्यासाठी नव्हतात. पण मी आणि म्हणजे ती समिधाचे जे आई वडील आहोत ते मात्र युगंधरच्या समोर होतो. आमच्या समिधावर असणारं प्रेम आम्ही बघत होतो आणि तुम्हाला काय कळणार? तुम्ही तर त्यांची मुलं आहात. तरीसुद्धा आज मात्र जे काही फोटो तुम्ही त्यांच्या रूममधून जे काही काढलेत तर ते काढण्याचा तुम्हाला हक्क नव्हता. पण तरीसुद्धा युगंधरने मोठ्या मनाने तुम्हाला ते फोटो काढून दिले. कारण आईची आठवण हीच मुलांसाठी एक आधार देणारी गोष्ट आहे. आणि त्यावेळेससुद्धा आता युगंधरने तुमचा विचार केला, पण त्याचं दुःख तुम्हाला कसं समजणार? म्हणून माई आणि बापूंनी आता खूपच असा मुलावर भडका सुरू केलेला असतो. पण पृथ्वी ऐकायला तयारच नसतो. त्यानंतर आता लगेच युगंधर म्हणतो की माई आणि बापू शांत बसा. तुम्हाला मात्र आता हे सगळं त्यांना समजून सांगण्याची काही गरज नाही. आज मात्र त्यांनी माझे जे काही फोटो आहे म्हणजे समिधाचे ते फोटो काढून घेऊन गेलेत. मला काही फरक पडणार नाही. परंतु माझा जो काही अपमान त्यांनी केलेला आहे, माझा म्हणजे प्रेम दुखावलं गेलेलं आहे. त्यानंतर आता मुलं म्हणत असतात की आता म्हणजे या माणसाला आमच्या आईची काहीच किंमत नव्हती, त्याने कधी आमच्या आईवर प्रेम केलंच नव्हतं. आणि त्याचनंतर आता युगंधर म्हणतो की माई, बापू आणि शिल्पाताई आता मुलांना समजून सांगण्यासाठी कोणताही उपयोग राहिलेला नाही. त्यांना कितीही समजावलं तरीसुद्धा ते ऐकणार नाहीत. कोणताही फायदा नाही होणार. एक गोष्ट म्हणजे माझं समिधावर किती प्रेम होतं आणि ते मुलांना कधीच कळणार नाही. त्यांनी जरी माझ्या रूममधून फोटो काढून नेले असतील तरीसुद्धा मला काही फरक पडत नाही. कारण माझी समिधा माझ्या काळजावर राज्य करते. आणि तेवढ्यात आता युगंधर त्याचा शर्ट काढतो आणि जो काही आता ते दृश्य आहे तर ते बघून मात्र सर्वांना एक खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता मित्रांनो, युगंधरने मात्र जो काही टॅटू आता समिधाच्या फोटोचा आपल्या छातीवर कोरलेला आहे तर ते बघून आता सगळेजण पूर्णपणे घाबरतात. आणि इतकं प्रेम समिधावर असणार आहे तर ते मात्र आज मुलांसमोर सिद्ध होतं. आणि छाती ठोकपणे तो मुलांना म्हणतो, आता मात्र तुम्ही फोटो जे काही आहे माझ्या बायकोचे ते तुम्ही काढून नेलेत माझ्या रूममधून, परंतु माझ्या काळजावर असणारा हा समिधाचा फोटो आहे तर तो मात्र मला पुसूनच दाखवा. तेव्हा आता युगंधरचे हे बोलणे ऐकून मुलं मात्र खाली मान घालतात. कारण युगंधरने समिधावर असलेलं जे काही अतूट प्रेम आहे तर ते मुलांसमोर आज सिद्ध करून दाखवलेलं असतं. आणि जे काही आता समिधाचा टॅटू आहे तर तो आपल्या हृदयात कोरलेला असतो. ते बघून मात्र आनंदी फारच खुश होते आणि म्हणते की आता मुलांना असा काहीतरी धडा शिकवलेला युगंधरने असतो. तो बघून मात्र आता आनंदीच्या डोळ्यात आनंद अश्रू येतात. तेव्हा आता स्वतःला अजून त्रास व्हायला नको म्हणून मात्र युगंधरने तो टॅटू आपल्या छातीवर काढलेला असतो. त्यानंतर मात्र आनंदी सगळ्यांसाठी स्वयंपाक करते, ते पण मुलांच्या आवडीचा. मुलं मात्र खायला तयार नसतात आणि त्याच वेळेस आता युगंधरसुद्धा जेवायला
तयार नसतो तेव्हा आता माईंना आनंदी म्हणते की हे बघा माई, किती काही झालं तरी आज आपल्याला मुलांना जेवायला भाग पाडायचा आहे, कारण आपण एक अशी शक्कल लढवायची की समिधाची शपथ घालून मुलांना मात्र आता ताटावर बसवायचं, कारण आजपर्यंत 2 दिवस झाले मुलांच्या पोटामध्ये अन्नाचं कण नाही. घरातील सगळ्यावर मात्र आता मुलं फार भडकलेली आहेत. तेव्हा माई म्हणतात की आनंदी, अगं किती मोठ्या मनाची आहेस ग तू, कारण हे बघ अगं म्हणजे एक सावत्र आई असून सुद्धा तू आपल्या मुलांसाठी इतकं सर्व काही करते, पण मुलांना त्यांचं हे प्रेम कधी समजणार. किती काही झालं तरी शेवटी मुलांच्या मनामध्ये विद्याधरने जे काही कोरलेलं आहे तर तेच मात्र आता सगळीकडे बिंबवण्याचा प्रयत्न ह्या विद्याधरने केलेला आहे. परंतु ह्या विद्याधरला मात्र आता खरंच नरकात सुद्धा जागा भेटणार नाही. जे काही तो वागतो ना तर त्याच्या पापाची शिक्षा त्याला मिळेलच. तेव्हा आनंदी म्हणते की माई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी एक काम करते, आज मात्र मी मुलांच्या आवडीचा आणि हे समिधा ताईंच्या हातचा एकदम असा मस्त स्वयंपाक केलेला आहे. तुम्ही एक काम करा, मुलांना घेऊन या आणि युगंधर मालक साहेबांना सुद्धा मी तेथे घेऊन येते. तेव्हा मात्र आता युगंधर जेवायला तयारच नसतो, तो काही यायला तयार नसतो. परंतु शेवटी आता आनंदीही मालक साहेबांना समिधाताईंची शपथ घालते, म्हणते की हे बघा समिधाताई जर आज आपल्यामध्ये असत्या तर तुम्ही मात्र आज असे एकमेकांपासून दूर गेले असतात, तर समिधाताईंनी तुम्हाला जेवायला भाग पाडलं होतं. त्यामुळे प्लीज माझं ऐका आणि समिधाताईंच्या शपथेखातीर मात्र जेवायला चला. मुलावर असणारा राग आहे तर तो आज राहील आणि उद्या मात्र सगळं काही व्यवस्थित होईल. मालक साहेब, मी तुम्हाला शब्द देते की मुलावर आता जो काही तुमच्यात आणि मुलात जे गैरसमज झालेले आहे ते लवकरात लवकर मी दूर करेल आणि तुम्हाला आणि मुलांना परत एकत्र आणेल. तेव्हा आता युगंधर म्हणतो की आनंदी, अगं यामध्ये तुझा काय फायदा आहे. आज मात्र मुलांनी डिव्होर्स घेण्याची जी अट मात्र ठेवलेली आहे, तर तरीसुद्धा तू या घरासाठी इतकं सर्व काही करते, तरीसुद्धा स्वतःला इतका त्रास होतो पण तरीसुद्धा तू सहन करते. आणि आज मात्र मुलं इतकं तुला म्हणजे वाटेल तसं बोलतात, तुला समोरसुद्धा ते उभं राहून देत नाही, तरीसुद्धा मात्र तू इतकं सहन कसं करू शकते. तेव्हा आनंदी म्हणते की हे बघा मालक साहेब, जरीही मी त्यांची आई नसले तरीसुद्धा देवाने मला त्यांच्याशी एक असं अतूट नातं निर्माण केलेलं आहे. अशा नात्यावर मला अगदी उभं केलेलं आहे की ते नातं मला अगदी प्रेमाने निभावावं लागेल. त्यांनी कितीही माझा रागराग केला तरीसुद्धा मला एक आई होण्याचं कर्तव्य हे पार पाडावं लागेल. म्हणून मात्र आता आनंदी मोठ्या मनाने आता मुलांना बोलवायला जाते, परंतु मुलं यायला तयारच नसतात. तेव्हा आनंदी म्हणते की तुम्हाला तुमच्या आईची समिधाताईंची शपथ आहे, जर तुम्ही जेवायला आला नाही तर, कारण जर तुम्ही उपाशी राहिला तर तुमच्या आईला बरं वाटेल का, तुमच्या आईच्या आत्म्याला शांती मिळेल का. त्यामुळे तुम्ही तुमच्या आईचा विचार करा आणि जेवायला चला. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की तुला एकदा सांगितलं ना की माझ्यासमोर येऊ नकोस आणि माझ्यासमोर असणारं जे काही मैत्रीचं नातं आहे तर ते सुद्धा दाखवू नकोस. तेव्हा आता आनंदी म्हणते की अरे पृथ्वी, तू ऐकतोस का, एकदा आपल्या बापाचा विचार कर, आपल्या आईचा विचार कर आणि प्लीज जेवायला चल, मी तुम्हाला समिधाताईंची शपथ घातलेली आहे. तेव्हा शेवटी मात्र आता पृथ्वीचे डोळे उघडतात. पृथ्वी म्हणतो की ह्या मुलीला म्हणजे ह्या आनंदीला आपण इतक्या वेळेस दूर जाण्यासाठी सांगितलं पण ती का सारखी सारखी येते, नक्कीच खरंच ही मुलगी खूप चांगली आहे. तेव्हा आता शेवटी काही न बोलता समिधाची शपथ घातल्यामुळे मुलांना आता जेवण्यासाठी यावंच लागतं आणि त्याच वेळेस आता युगंधर तिथे डायनिंग टेबलवर बसलेला असतो. आता मुलंही आलेले आहेत आणि युगंधरकडे बघतात. तेव्हा शेवटी खाली मान घालून ते युगंधरच्या समोर जेवायला येतात. शिल्पा आता बघूनच असते. शिल्पा म्हणते की मुलांसाठी इतकं प्रेमाने ताट वगैरे घेऊन गेले पण तरीसुद्धा मुलांनी हिचंच ऐकलं आणि जेवायला आलेत. खरंच ह्या मुलीमध्ये काय अशी जादू आहे तेच कळत नाही की सगळ्यांना आपलंसं करून घेते. त्यानंतर मात्र आता सगळेजण एकत्र जेवत आहेत. हे बघून मात्र आता विद्याधरचा फारच जळफळाट होतो. आता तो म्हणतो की हे आनंदीला काय करावं, कारण ह्या आनंदीने सगळ्यांना शेवटी एकत्र आणलंच. आणि आता जो विद्याधर आता युगंधरच्या छातीवर असणारा टॅटू बघतो तेव्हा आता त्याला तर धक्काच बसतो, कारण असं कोणतं आपल्या वहिनीच्या बाबतीत प्रेम होतं आणि आज मात्र मुलांच्या समोर दाखवायला तो सिद्ध करायला तयार झाला. आणि मुलं लगेच त्याचं ऐकती, कारण मुलांनी जेव्हा तो टॅटू बघितलेला असतो तेव्हापासून मुलं आता म्हणजे युगंधरला काही बोलत नसतात. तेव्हा मित्रांनो, आता उद्याच्या भागामध्ये नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.